Next point is food storage and preservation. पुढचा मुद्दा आहे अन्न साठवण व सुरक्षा. There are many methods of safe storage of food like freezing, drying, boiling, airtight packing, etc. या अन्न पदार्थ सुरक्षित ठेवण्याच्या विविध पद्धती आपल्याला माहिती आहेत. त्यामध्ये अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे, थंड वातावरणात ठेवणे, ड्राईंग म्हणजे वाळवणे, बॉइलिंग म्हणजे उकळणे, एअरटाईट पॅकिंग म्हणजे हवाबंद डब्यामध्ये ते सुरक्षित ठेवणे. अशा प्रकारच्या विविध पद्धतींचा वापर करून आपण अन्नपदार्थ सुरक्षित साठवू शकतो. Thus different methods prevents the growth of microorganism in food and thereby save the food from spoiling. या ज्या वरच्या प्रक्रिया आहेत या प्रक्रियामध्ये या अन्नपदार्थामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते आणि त्यामुळे ते पदार्थ बराच काळ आपल्याला सुरक्षित ठेवता येतात, ते खराब होत नाहीत. देन नेक्स्ट पॉइंट फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. जो या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अन्न रक्षण व परिरक्षण. फूड प्रोटेक्शन अन्न रक्षण. प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड ॲज अ फूड प्रोटेक्शन. म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीवांची वाढ होणे व ते खराब होणे, त्याचप्रमाणे कीड लागणे, यापासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजेच अन्नरक्षण होय. या क्रियेमध्ये अन्नपदार्थांमध्ये होणारी जी सूक्ष्मजीवांची वाढ आहे ती रोखली जाते आणि जे कीड लागण्यापासून त्या अन्नाचं संरक्षण केलं जातं. या पद्धतीला आपण फूड प्रोटेक्शन म्हणजेच अन्नरक्षण असं म्हणतो. देन नेक्स्ट फूड प्रिझर्वेशन, याला आपण अन्न परिरक्षण असं म्हणतो. यूज ऑफ व्हेरियस प्रिझर्वेटिव्स टू प्रिव्हेंट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम द फूड स्पॉइलेज ड्यू टू द इंटरनल फॅक्टर इज कॉल्ड ॲज अ फूड प्रिझर्वेशन. त्या अन्नामध्ये असणारे जे अंतर्गत घटक आहेत त्या अंतर्गत घटकामुळे अन्न बिघाड होतो आणि हा बिघाड टाळण्यासाठी ते अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिरक्षकांचा जे प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या या पद्धतीला आपण फूड प्रिझर्वेशन म्हणजे अन्न परिरक्षण असं म्हणतो. हे प्रिझर्वेटिव्हजमध्ये मीठ, तेल, ॲसिटिक ॲसिड, बेन्झोइक ॲसिड यासारख्या पदार्थांचा उपयोग केला जातो. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट द पिकल्स ऑप्टेन इन मार्केट इन पॅक्ड टीन दे आर प्रिव्हेंटेड बाय साल्ट ऑर ॲसिटिक ॲसिड. बाजारामध्ये उपलब्ध असणारे जे विविध प्रकारचे पॅकिंग लोणचे असतील, जॅम्स असतील, जेली असतील, या सगळ्यांमध्ये मीठ किंवा ॲसिटिक ॲसिड किंवा बेन्झोइक ॲसिड यासारखे प्रिझर्वेटिव्ज वापरलेले असतात. त्यामुळे हे पदार्थ बराच काळ टिकू शकतात आणि बाजारामध्ये आपल्याला बरेच ते उपलब्ध होऊ शकतात. नाऊ वी कॅन डिस्कस द मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन. देर आर 7 मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन आर गिवन हेअर. आता आपण अन्न रक्षणाच्या पद्धती बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला 7 पद्धती सांगितलेल्या आहेत. फर्स्ट मेथड इज फ्रीजिंग, म्हणजे त्याला आपण गोठणीकरण असं म्हणतो. बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन इन फूड मटेरियल्स आर स्लोड डाऊन ॲट लो टेम्परेचर. त्या अन्नपदार्थामध्ये रासायनिक अभिक्रियांचा आणि जैविक अभिक्रियांचा वेग हा कमी तापमानाला स्लो केला जातो, वेग मंदावला जातो. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन्स इन गुड कंडिशन फॉर अ लॉंगर ड्युरेशन. आणि त्यामुळं या कमी तापमानावर अन्नपदार्थ
जास्त काळ सुरक्षित आणि चांगले राहू शकतात. दॅट इज वाय द रेफ्रिजरेटर्स आर युज्ड इन किचन. आणि याच कारणास्तव आपल्या स्वयंपाकघरामध्ये फ्रीज हे उपकरण आपल्याला पाहायला मिळतं. बिकॉज देर इज अ लो टेम्परेचर इन फ्रीज. या फ्रीजमध्ये कमी तापमानामध्ये आपण तापमान कमी केलेलं असतं, कमी ठेवलेलं असतं आणि म्हणून या फ्रीजमध्ये भाज्या, आपल्या घरातल्या भाज्या असतील, दूध असेल किंवा फळं असतील, हे बराच काळ चांगले आणि ताजे टवटवीत राहिलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट मेथड इज यूज ऑफ इन्सर्ट गॅस. नायट्रोजन गॅस इज filled in airtight packets of potato wafers and other food products, thus preventing the growth of fungus and insect in them. पहा, काही नायट्रोजनसारख्या वायूंचा उपयोग ही अन्नपदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ आपल्याला बाजारामध्ये जे पोटॅटो वेफर्स किंवा कुरकुरेचे जे पॅकड पुढे मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला हवा भरलेली दिसते. आपण त्यावेळेस ते पॅकेट उघडतो त्यावेळेस त्याच्यामधून हवा बाहेर येते. ते पॅकेट्स फुगलेले असतात. ते कशामुळे फुगलेले असतात तर दे फिल्ड विथ द नायट्रोजन गॅस अँड दिस नायट्रोजन गॅस प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ फंगस अँड इन्सेक्ट इन देम. आणि या नायट्रोजन गॅसमुळं त्या पॅकेटमध्ये होणारी जी बुरशी किंवा इतर कीटकांची जी वाढ आहे ती वाढ होऊ देत नाही. आणि अशा प्रकारे या नायट्रोजन गॅसमुळं त्या अन्नपदार्थांचं संरक्षण होतं. नेक्स्ट मेथड इज स्मोकिंग. त्याला आपण धुरीकरण असं म्हणतो. फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज युज्ड इन धिस मेथड. काही वेळेला अन्नपदार्थांना धूर देऊन सुद्धा त्यांना संरक्षित केलं जातं आणि हा धूर देण्यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड या पदार्थाचा वापर केला जातो आणि यामुळं हे अन्नपदार्थ जास्त काळ सुरक्षित राहतात. नेक्स्ट मेथड इज यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ज. पुढची जी पद्धत आहे ती म्हणजे परिरक्षकांचा वापर. प्रिझर्वेटिव्ज म्हणजे परिरक्षक. देर आर 2 टाइप्स ऑफ प्रिझर्वेटिव्ज. वन इज नॅचरल प्रिझर्वेटिव्ज अँड सेकंड वन इज केमिकल प्रिझर्वेटिव्ज. हे परिरक्षक 2 प्रकारचे असतात, नैसर्गिक परिरक्षक आणि रासायनिक परिरक्षक. सो some natural preservatives, some naturally available materials like salt, sugar, oil are used as a preservatives in pickles, jam, muramba, पेढा etc. तर काही नैसर्गिक जे पदार्थ आपल्याला मिळतात, उदाहरणार्थ मीठ असेल, साखर असेल, तेल असेल, यासारख्या पदार्थांचा परिरक्षक म्हणजे अन्न टिकवण्यासाठी, अन्नाचं रक्षण करण्यासाठी वापर केला जातो. यामध्ये आपल्याला माहिती आहे लोणचे, मगाशी आपण उदाहरण पाहिले की लोणचे असतील, जाम्स असतील, मुरांबे असतील, पेढा असेल, यासारख्या पदार्थांना जास्त काळ टिकवण्यासाठी त्यांच्यामध्ये साखर, मीठ किंवा तेल यासारख्या पदार्थांचा नैसर्गिक पदार्थांचा उपयोग केला जातो. म्हणून दे आर सेड टू बी अ नॅचरल प्रिझर्वेटिव्ज. देन द नेक्स्ट पॉईंट इज केमिकल प्रिझर्वेटिव्ज. दुसरा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रासायनिक परिरक्षक, केमिकल प्रिझर्वेटिव्ज. ॲसिटिक ॲसिड, वी कॅन से दॅट द व्हिनेगर ऑल्सो, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट अँड सम नायट्रेट अँड नायट्राइट साल्ट्स आर सम एक्झाम्पल्स ऑफ द केमिकल प्रिझर्वेटिव्ज. तर या रासायनिक परिरक्षकांमध्ये ॲसिटिक ॲसिड असेल, त्यालाच आपण व्हिनेगर असं म्हणतो, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट, सोडियम नायट्रेट आणि नायट्राइट साल्ट, क्षार आणि हे या रासायनिक परिरक्षकांची काही उदाहरणं आहेत. दे आर युज्ड इन सॉसेस, जेलीज, जॅम्स अँड पॅकेज्ड रेडी टू कुक व्हेजिटेबल्स अँड रेडी टू ईट फूड्स. या रासायनिक परिरक्षकांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारचे जॅम्स असतील, जेली असतील, सॉस असतील, त्याचप्रमाणे बाजारामध्ये ज्या रेडी टू ईट व्हेजिटेबल्स म्हणजे शिजवण्यास तयार असणाऱ्या भाज्या व अन्नाची जी तयार पाकिटं असतात त्यामध्ये केला जातो. दस प्रिझर्वेटिव्स कीप द फूड सेफ फॉर ए लॉंग ड्युरेशन. आणि या रासायनिक परिरक्षकांचा उपयोग करून हे अन्नपदार्थ, जे पॅकबंद अन्नपदार्थ आहेत, ते जास्त काळ टिकवून ठेवता येतात, ते जास्त काळ चांगले राहतात. म्हणून या अन्नरक्षणाच्या पद्धतीमध्ये या परिरक्षकांचा वापर, यूज ऑफ दस प्रिझर्वेटिव्ज वी कॅन
सी. आपण या ठिकाणी या परिरक्षकांचा वापर अन्न पदार्थांच्या रक्षणासाठी केलेला पाहतो. नेक्स्ट मेथड इज यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. पुढची जी पद्धत आहे ते म्हणजे कीटकनाशकांचा वापर. मॅलेथियन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात अन्नधान्य हे पोत्यांमध्ये भरून ठेवलेलं असतं आणि हे अन्नधान्याची निर्मितीचा काळ एक ठराविक असतो आणि पुन्हा ते वर्षभर वापरलं जातं आणि ते पोत्यांमध्ये पिशव्यांमध्ये भरून ठेवलं जातं आणि मग या पोत्यांना या पिशव्यांना कीड लागू नये म्हणून त्याच्यावर कीटकनाशकं म्हणजे मॅलेथियन सारखे जे कीटकनाशक आहेत यांचा फवारा केलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट मेथड इज इररॅडिएशन. पुढची जी पद्धत आहे ती इररॅडिएशन म्हणजे त्याला आपण किरणीयन म्हणतो, म्हणजे किरणांचा मारा करणे. In this method, food is exposed to ionizing radiation such as high energy electrons emitted by oscillators, X-rays, gamma rays emitted by radioactive isotopes, etc. या पद्धतीमध्ये अन्न पदार्थावर क्ष किरण, गॅमा किरण यासारख्या किरणोत्सारी समस्थानिकांद्वारे उत्सर्जित किरणांचा मारा या अन्न पदार्थांवर केला जातो. यामुळे काय होतं, दिस प्रोसेस डिस्ट्रॉयज द मायक्रोबेस, इन्सेक्ट्स एटसेट्रा. या किरणांच्या माऱ्यामुळं त्या पदार्थामध्ये असणारे सूक्ष्मजीव, बुरशी किंवा कीटक यांचा नाश होतो आणि यामुळं द शेल्फ लाईफ ऑफ फ्रूट्स इन्क्रीजेस ड्यू टू द इन्क्रीज इन द रिपनिंग पिरियड. आणि त्यामुळं या फळांची अंकुरण्याची प्रक्रिया मंद होते आणि फळं पिकण्याचा कालावधी वाढतो आणि त्यामुळे त्यांची हानी कमी होते. द शेल्फ लाईफ ऑफ पोटॅटोज अँड ओनियन्स इन्क्रीजेस ड्यू टू द स्लोड डाऊन ऑफ स्प्रॉइटिंग. आणि या क्रियेचा उपयोग कांदा आणि बटाटा बराच काळ टिकून ठेवण्यासाठी केला जातो. कांद्या आणि बटाट्या या अन्नपदार्थ जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे त्याच्यातली जी अंकुरण्याची प्रक्रिया आहे ती मंद होते, म्हणजे स्प्राउटिंगची जी प्रक्रिया आहे ती प्रोसेस हळू होते, सावकाश होते आणि त्यामुळे हे कांदे बटाटे जास्त काळ टिकलेले आपल्याला दिसून येतात. द लास्ट मेथड इज पाश्चरायझेशन. आणि शेवटची जी प्रक्रिया आहे ती आहे पाश्चरायझेशन म्हणजे पाश्चरीकरण. These methods involve heating the milk or other similar foodstuffs up to a certain temperature. For example, milk at 80 degrees Celsius for 50 minutes and cooling it quickly. This destroys the microbes present in the milk and keeps for a longer duration. या पाश्चरायझेशन प्रक्रियेमध्ये दूध किंवा दुधासारखे जे पदार्थ आहेत ते विशिष्ट तापमानापर्यंत तापवले जातात, 15 मिनिटापर्यंत तापवले जातात आणि ते सडन म्हणजे अचानक क्विकली थंड केले जातात. त्यामुळं त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या सूक्ष्मजीवांची नाश होतो आणि हे पदार्थ जास्त काळ टिकतात. दुधासाठी दूध हे 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवलं जातं, 15 मिनिटासाठी तापवलं जातं आणि ते क्विकली म्हणजे वेगाने गार केलं जातं आणि अशा पद्धतीनं त्याच्यातले सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि दूध जास्त काळ टिकवता येतं. Here we complete the discussion of methods of food protection. There are 7 methods of food protection and we have completed the discussion of all the methods.